पाली नगरपंचायतीच्या प्रभाग 10 ची नगरसेवक पदाची पोटनिवडणूक नुकतीच झाली। या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जिगीषा ओमकार खोडागळे यांनी 13 मतांनी जिंकले आहेत। या 13 मतांनी जिंकले आहेत। विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने-सामने होते। दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना झाला। भाजपच्या अयोध्या सुशील शिंदे यांचा अवघ्या 13 मतांनी पराभव झाला। एकूण 328 मतदान झाले। त्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गट जिगीषा ओंकार खोडागळे यांना 169 मते मिळाली, तर भाजपच्या अयोध्या सुशील शिंदे यांना 156 मते मिळाली आणि नोटा 3 पडले। निकालानंतर पाली तहसील कार्यालयाबाहेर व पालीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष केला। तसेच नवनिर्वाचित नगरसेविका यांनी नातेवाईक व पदाधिकाऱ्यांसह श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले। या निवडणुकीत स्थलांतरित मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त इतर तालुक्यात व जिल्ह्यांमध्ये गेलेल्या नागरिकांनी यावेळी मतदानासाठी हजेरी लावली होती, त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरली। तर काही स्थलांतर मतदार पोहोचू शकले नाहीत, त्याचा फटकाही उमेदवारांना बसला। भाजप व शिवसेना शिंदे गट हे मित्र पक्ष असणारे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले होते। केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना शिंदे गट मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात लढले। भाजप व शिवसेनेमध्येच ही दुरंगी लढत झाली। शिवाय शेका पक्षाच्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना शिंदे गटाला छुपे सहकार्य केले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे शेकापचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत। मात्र असे असले तरी पक्षापेक्षा स्थानिक पातळीवर वेगळी गणिते पाहायला मिळतात असे बोलले जात आहे। पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाचं प्रचार आणि प्रसार करत असतो, त्यावेळेला सर्व तालुक्यातल्या लोकांची एक माफक अपेक्षा अशी असते की शिवसेनेचा आमदार हा या भागामध्ये असावा, जेणेकरून विकासात्मक जी काही जनतेची कामं आहेत ती कामं अधिक सुरळीतपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। या माध्यमाकरता आम्ही आमचे जे दैवत आहेत की ज्यांच्या आदेशाने आणि ज्यांच्या कार्यप्रणालीवर, ज्यांच्या मदतीवरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण शिवसेनेमध्ये काम करतो, असे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पेण सुधागड नागोठणा या विभागामध्ये आज काम करतोय। हे काम करत असताना मला सन्माननीय भावी जिल्हा परिषद अध्यक्षा मानसीताई दळवी यांच्या समवेत इथे असतानासुद्धा मला ही गोष्ट खेदाने सांगावीशी वाटते की भारतीय जनता पार्टीचा आमदार पेण सुधागड नागोठण्याला लाभलेला आहे आणि आम्ही जीवाचं रान करून भाजपचा आमदार निवडून आणण्याकरता 2019मध्ये पराकाष्ठा करून काम केलेलं आहे आणि निव्वळ शिवसेनेच्या मतांमुळेच आज भारतीय जनता पार्टीचा आमदार इकडे विराजमान आहे। असं असतानासुद्धा DPDCचा निधी जो वाटला जातो त्याच्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला कोणतीही कामं या तालुक्याकरता येत नाही आहेत। तर आमच्या सर्वांची अशी माफक इच्छा आहे की शिवसेनेमध्ये काम करणारा, की ज्याचं पेणमध्ये स्वतःचं घर आहे, पेणमध्ये त्याचं सामाजिक कार्य आहे, राजकीय कार्य आहे, मामांचा आणि मामींचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर आहे आणि आमच्या सुधागडमध्ये सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा संजय म्हात्रे याला पेण सुधागड नागोठण्याची शिवसेना शिंदे गटाची आमदारकीचं तिकीट मिळावं। मला माहिती आहे युतीचा धर्म हा तुम्हालासुद्धा पाळावा लागणार आहे आणि तुम्ही आदेश दिल्यानंतर आम्हालासुद्धा पाळावा लागणार आहे, पण तो युतीचा धर्म आम्ही फक्त एकतर्फी शिवसेनेने पाळून चालणार नाही आहे। कारण की प्रसाद भोईर यांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांची पक्षातनं हकालपट्टी केली जाते, पण तेच दुसरे भोईर जे अलिबागमध्ये आहेत त्यांनी पक्षाच्या विरोधी कारवाया केल्या, कामकाज केलं तर त्यांची अजून पक्षातनं हकालपट्टी होत नाही। हा युतीचा धर्म होत नाही आहे। टाळी हे एका हाताने वाजत नाही आहे। आम्ही खूप छोटे आहोत, फक्त आम्ही आपल्याला विनंती करतो की युतीमध्ये जसं राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना आपण एकत्र आहोत, त्यावेळेला राष्ट्रवादीने या वॉर्डमध्ये धर्म पाळला पण BJPने धर्म पाळला नाही। BJPच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रभाग क्रमांक 10मध्ये ही जागा शिवसेनेला सोडली, पण स्थानिक इकडच्या नेतृत्वाने नाव घ्यायचं झालं तर राजेश मपारा आणि गीताताई पालवेच्या यांच्या अट्टहासामुळे इकडे भाजपनी ही निवडणूक या इकडच्या जनतेवरती लादली, पण जनतेने सुद्धा शिवसेनेवरचा विश्वास सार्थ ठरवला आणि जिगीषाच्या रूपाने एक होतकरू आणि चांगली उमेदवार आपण विजयी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। आज आम्ही आपल्या आशीर्वादाने पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकतोय।
2.5 वर्षाचा काळ संपलेला आहे. आपण पालीमध्ये येता येता पालीमध्ये आगमन केलं आणि नवीन GR आज पारित झालेला आहे की 2.5 वर्षाचा जो नगराध्यक्षाचा काळ होता तो काळ आता 2.5 वर्षाऐवजी 5 वर्ष करण्यात आलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की या 5 वर्षाकरता प्रणाली सुरेश शेळके ह्या पाली नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा असतील याच्यामध्ये आता कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही. आणि जशी शिवसेनेची सत्ता पालीवरती आहे तशीच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आणून आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कशा व्हाल त्याच्याकरता भारीचा वाटा नक्की उचलू एवढं बोलतो आणि मी ते थांबतो. जय जय. कार्यकर्त्यांचा हे होता की 100% आपली सीट लागेल म्हणून. या ठिकाणी आता जे इलेक्शन झालं, जे मतदान झालं त्याच्यामध्ये BJP वर्सेस शिवसेना असं झालं. आणि प्रभाग क्रमांक 10मधून आमच्या जिगीषा खोडागळे म्हणून ह्या उमेदवार अतिशय भरघोस मताने निवडून आल्या. कारण कार्यकर्त्यांना आणि मतदारांना नक्की आत्मविश्वास होता की त्यांचं एकंदरीत जो समाजाच्या प्रती असलेला ओढा आणि सहभाग. कारण आताच मी ऐकलं त्यांचे पतिराज यांच्याकडे देवस्थानची हे आहे विरवती म्हणून. तर त्या निमित्ताने त्या माध्यमातून लोकसंपर्क हा जास्तीत जास्त होता की या ठिकाणी जिगीषाला आणि आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शेळके मॅडम या सुद्धा महिला नगराध्यक्ष आहेत. आणि सगळं बघितलं तर सगळ्या अगदी तरुण या ठिकाणी या महिला आहेत. मी एवढंच सांगेन की पाली हे एक गणपती संस्थान आहे आणि अधिकाधिक पर्यटक कसे आकर्षिले जातील या माध्यमातून एक पावलं उचलली पाहिजे. आताच मी सूचित केलं की एक देवस्थान म्हणून पर्यटकांचा ओढा आहे. त्याचप्रमाणे जर एखादं जागा रिक्त असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्याला निधी देऊन एखादं उत्तम असं गार्डन वगैरे तयार करू जेणेकरून पर्यटक आपण जर बाहेर फिरायला जातो तर आपण तिकीटं भरून पैसे भरून आपण रोज गार्डन वगैरे बघतो. त्या माध्यमातून तीच एक संकल्पना घेऊन ते माझ्या पालीमध्ये का करू शकत नाही. तर त्यासाठी मी आता सूचित केलं की पर्यटकांची जास्त इथे कसं वाढलं जाईल पर्यटन. आणि पर्यटन वाढलं तर आपल्या स्थानिक लोकांना एक उत्पन्नाचं साधन होईल असं या ठिकाणी मी सूचित केलेलं आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.